विभाग हे अशा प्रकारचे प्रश्न येतात. पण हे प्रश्न तुम्हाला जसे या दोन विभागामध्ये पॅराग्राफ दिले जातात, उतारे दिले जातात आणि त्यावर आधारित तुम्हाला उत्तरे लिहायची असतात. पण स्थूल वाचनामध्ये उतारा दिला जात नाही, फक्त त्यावर आधारित प्रश्न लिहायचे असतात. मग 9वी आणि 10वी मध्ये असंच तुम्हाला विचारलं जातं काय की 4 स्थूल वाचनचे पाठ असतात आणि 2 असतात प्रथम सत्राला, 2 असतात द्वितीय सत्राला. आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला न पाहता फक्त टिपा लिहा म्हणून त्यामध्ये काही प्रश्न येतात, 1, 2, 3, त्या 3 पैकी 2 लिहायचे, थोडक्यात सुद्धा 3 पैकी 2 लिहायचे. असे तुम्हाला तुमच्या मनाने म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो पाठ समजून घेतला पाहिजे. कमीत कमी त्या प्रश्न उत्तरांचे तुम्ही पाठांतर केले पाहिजे अशी अपेक्षा तिथे असते. मग तो पाठ तुम्हाला कितपत समजला हे तुम्हाला समजले किती हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा स्थूल वाचन म्हणून एक विभाग असतो. मग त्याच विभागातला ही 8वीला आपल्याला ही सुरुवात म्हणूया आपण, तो आहे शब्दकोश नावाचा पाठ. तो आता आपल्याला पाहायचा आहे. शब्दकोश म्हणजे काय तर या पाठामध्ये आपल्याला सगळं काही व्यवस्थितरित्या पाहायचंच आहे, पण थोडक्यात त्याची ओळख आपल्याला या पाठात दिलेली आहे. सगळ्यांची पाठ्यपुस्तके जवळ असतीलच अशी अपेक्षा मी करून पुढचं सुरू करते. दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो. काय सांगितले इथे? दैनंदिन म्हणजे रोजच्या आपल्या जगण्यामध्ये आपण रोज सहज असे नवीन नवीन अनेक शब्द वापरत असतो. हे शब्द सहजपणे आपल्या कानावर पडतात अथवा वाचनातून आपल्याला ते समजतात. मग हे नवीन शब्द आपल्याला कुठून जाणवतात? कधी कधी कुणाच्या बोलण्यातून येतात आणि आपल्या कानावर ते ऐकू येतात. कधी कधी आपण वाचलं जातं, आपण जे वाचतो त्यामधून आपल्याला काही असे नवीन शब्द सापडतात. मग संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो. संदर्भ म्हणजे काय? ती घटना आपल्या कानावर जे शब्द पडत आहेत, समोरचा बोलतोय तो कोणत्या विषया संदर्भात बोलतोय हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यावेळेस मग आपण त्या घटनेनुसार त्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या विषयानुसार त्या नवीन शब्दांचा अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायलाही आता आपण शिकतो. प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा, प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका काय अर्थ आहे किंवा त्याच्यातून निघणारा अर्थछटा म्हणजे काय? त्याच्यातून निघणारा अर्थ नेमका आहे काय हे समजून आपल्याला घ्यावं लागतं. मग ती आपल्याला समजलेलीच असते असं नाही, कारण तो शब्द असतो नवीन. मग आपल्याला तो समजलेलाच असेल, त्याचा अर्थ लक्षातच आलेला असेल असं आपल्याला लक्षात येतं तिथे. आणि मग भाषिक समृद्धीसाठी तुमची जी भाषा आहे, आता आपण कोणती भाषा शिकत आहोत? मराठी भाषा शिकत आहोत. मग या भाषेच्या समृद्धीसाठी, या भाषेच्या वाढीसाठी, या भाषेच्या विकासासाठी नेमका अर्थ काय, आपल्याला माहीत झालेल्या नवीन शब्दाचा नेमका अर्थ काय हे लक्षात घेणे आणि तो माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असतं. यासाठी शब्दकोश हे महत्वाचे साधन आहे. शब्दकोश थोडक्यात तुम्ही त्याला डिक्शनरी म्हणता. मराठीतला शब्दकोश, इंग्रजीमध्ये डिक्शनरी. यावर्षी आपण शब्दकोशाची ओळख आता करून घेणार आहोत. नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. आपल्या मराठीमध्ये आपटेंचा मराठी शब्दकोश हा प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर पुढे भविष्यात काही करायचंच आहे, स्पर्धा परीक्षा वगैरे द्यायच्याच आहेत, तर त्यासाठी तुमच्याकडेही हा शब्दकोश असणं गरजेचं आहे. काय नाव आहे त्यांचा? आपटे मराठी शब्दकोश हे त्याचं नाव आहे. आपटे मराठी शब्दकोश असं त्याचं नाव आहे, ज्याला मराठी डिक्शनरी असे म्हणू शकता. मराठीतीलच शब्दांचा मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ त्या शब्दकोशात म्हणजे त्या डिक्शनरीमध्ये आपल्याला सापडतात. मग नवीन नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो. हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन आपल्याला या पाठातून मिळेल. आता तुमच्याकडे जर शब्दकोश आता असला असता तर मी तुम्हाला सांगितलं असतं की हा शब्द शोधा, कमळ हा शब्द शोधा, संवर्ग हा शब्द शोधा, संस्कार हा शब्द शोधा, हत्ती हा शब्द शोधा. मग तो कसा शोधायचा? ह म्हणजे कुठे पाहायचं? संस्कारचं स कुठून सुरुवात होते? कमळचं क शब्दाची कुठून सुरुवात होते? जसं इंग्रजी डिक्शनरीमध्ये आपण ABCD या क्रमानुसार आपण शब्द शोधतो. एच्या नंतर बी चे शब्द सुरू होतात, बी च्या नंतर सी चे. पण मराठीमध्ये सुद्धा अ, आ, ई असे शब्द असतात. आपली 12 खडी आहे ती कुठून सुरू होते? क पासून होते. मग क, क,
त्यासाठी आपल्याला आपली मराठीची वर्णमालाही व्यवस्थितरित्या माहिती हवी. कोणाकोणाला माहिती नसते. बरं, हे झालं वर्णमाला. जरी ती माहिती असेल, क्ष आणि शेवटी ज्ञ, शेवट काय होतो ज्ञ, ज्ञानाचं ज्ञ या शब्दावर. मग आपल्याला तो जोड शब्द शोधायचा आहे. संस्कृत हा शब्द आहे. ओके, संस्कार हा शब्द आहे. मग त्यानंतर जोड शब्द, कष्ट शब्द आहे. क पासून सुरुवात होणारे शब्द तुम्हाला सहज सापडतील. परंतु क नाही तर आपण स्वर हा शब्द शोधायचा आहे. अर्ध स वला जोडलं गेलं. लक्षात घ्या, स्वर. स्वर मध्ये पहिलाच शब्द जोड शब्द आहे, दोन व्यंजनांपासून एकत्रित झालेला. मग हा शब्द स मध्ये सापडेल का? मग स मध्ये शोधताना बाराखडीच्या क्रमाने स, सा, सी, सी, सु, सु, से, साई, सो, साऊ, म्हणजे कक्का, किक्की, कुकू, केकाई, कम, कहा अशी आपण बाराखडी म्हणतो. मग या बाराखडीच्या क्रमांकामध्ये नेमका कुठे हा शब्द सापडेल आपल्याला, हे पण आपल्याला या शब्दकोशाच्या पाठातून शिकायचं आहे. म्हणजेच थोडक्यात इंग्रजी डिक्शनरी प्रत्येकाला पाहता येते, सगळ्यांना. अशी तर मला माहिती आहे, पण जरी पाहता येत नसली तरी आपण ती कशी पाहतो, ABCDच्या क्रमांकानुसार. मग आपण जर नवीन शब्दांचे मराठीतील काही नवीन शब्द आहेत आणि त्यांचे जर अर्थ आपल्याला शब्दकोशात म्हणजे मराठीच्या डिक्शनरीत पाहिजे आहेत, तर हे शब्द त्या मराठी शब्दकोशातून कसे शोधता येतात हे या पाठातून आपल्याला सांगितलेले आहे. मग नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावे. जर तुम्हाला मराठीतील काही नवीन शब्द सापडले असतील तर त्या नवीन शब्दांचे अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावे. त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा पण घेता यावी. शब्दकोश हा आपल्याला नवीन शब्दांची माहिती देण्यासाठी असतो, शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी असतो. डिक्शनरी ही कशासाठी असते की शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी. मग अशाच प्रकारे मराठी शब्दांचे नवीन शब्द तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावे, त्याच्यातून तुम्हाला नवीन अर्थ कळावे, त्या अर्थांची मजा तुम्ही घ्यावी आणि त्याचबरोबर मराठी शब्दकोश पाहण्याची सवय सुद्धा तुम्हाला लागावी. आणि याच दृष्टीने असा अभ्यास तुम्ही करावा, या दृष्टीने हा पाठ महत्वपूर्ण आहे. आणि त्यासाठीच आपल्याला तो आता आपल्या 8वीच्या या पाठ्यपुस्तकात शिकण्यासाठी दिलेला आहे. चला तर आपण आता पाठ सुरू करूया. यामध्ये काय आहे माहिती का, शाळेची मधली सुट्टी झालेली आहे, म्हणजे इंटरवल ज्याला आपण म्हणतो. तर शाळेची मधली सुट्टी, डब्बा खाण्याची वेळ ती झालेली आहे आणि नेहा व सायली या दोन मैत्रिणी आहेत. नेहा व सायली नावाच्या या दोघी मैत्रिणी आहेत. या दोघी मैत्रिणींमध्ये एक संवाद झालेला आहे. संवाद लेखन पाहिले आपण, संवाद लेखन शिकलो आपण 7वीला असताना शिकलो, आताही आहे आपल्याला याही वर्षी. मग या संवाद लेखनाला लिहायचं कसं मी सांगितलं होतं तुम्हाला. इथे जर तुम्ही पाठात पाहिलं तर तुम्हाला तिथे दिसेल की नेहा आणि सायलीचे संवाद दिलेले आहेत आणि नेहाच्या नावापुढे सायलीच्या नावापुढे एक चिन्ह आहे, विराम चिन्ह. ते कोणतं विराम चिन्ह आहे बरं? ते आहे अपूर्ण विराम चिन्ह. ते कोणतं आहे? अपूर्ण विराम चिन्ह आहे. आणि संवाद लेखनामध्ये या अपूर्ण विराम चिन्हाला महत्व आहे. कुणाच्या तोंडचे संवाद दाखवण्यासाठी सुरुवात करताना किंवा नाटकामध्ये नाटकाची एकांकिकेची सुरुवात करत असताना आपण जेव्हा पात्राचं नाव लिहितो की नाही, त्या पात्राच्या नावापुढे हे अपूर्ण विराम चिन्ह वापरलं जातं. मग नेहा काय म्हणते पहा, सायली स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे. हो ना ग? ती काय विचारते? दिन शब्दाचा अर्थ विचारते. पहा, प्रत्येकाने तिथे पाहिलं पाहिजे. तर या दिन शब्दाचा अर्थ दिवस असा आहे. हो ना ग? हो, असाच आहे. का ग? असं सायली म्हणते. नेहा म्हणते, अगं मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितलं होतं गरीब. काय म्हणते पहा नेहाला सायली. आता काय म्हणते पहा, आपण इथे लिहूया. नेहाने आता विचारलेला शब्द आहे दिन आणि नेहा म्हणते की या दिन शब्दाचा अर्थ दिवस असाच होतो. पण सायली काय म्हणते? हो म्हणून सांगते, पण नेहा अजून विचारते की मागच्या धड्यामध्ये त्यांचा असाच एक शब्द आला
नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते? नेहा म्हणते आपण आता पुस्तकातच बघूया शब्द कसा लिहिलाय ते. सायली म्हणते त्यावर हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दीन. सायली काय म्हणते हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दीन. नेहा म्हणते अरे हो शब्द एकच असला तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे. दीन आणि दीन उच्चारात एकच आहे शब्द, थोडासा उच्चारात लागणारा वेळ दीन असे दोन्ही शब्द आहेत. उच्चारात एकच शब्द आहे, फक्त लिहिण्यामध्ये थोडासा फरक आहे. पहिल्या शब्दाची जी वेलांटी आहे ती पहिली म्हणजे ह्रस्व वेलांटी आहे आणि दुसऱ्या या दीन शब्दांची जी वेलांटी आहे ती दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आहे. दुसरी म्हणजे दीर्घ आणि पहिली म्हणजे ह्रस्व. आपण पाहिलं ही आहे पहिली वेलांटी आणि ही आहे दुसरी वेलांटी. मग हे काय आहे पहिल्या वेलांटीचं दीन आणि हे काय आहे दुसऱ्या वेलांटीचं दीन आहे की नाही. लिहिण्यामध्ये थोडासा फरक आहे असं नेहा म्हणते. सायली म्हणते बरोबर दीन या शब्दात दी दीर्घ आहे आणि दीन म्हणजे गरीब. दीन या शब्दामध्ये दुसऱ्या ती दीर्घ आहे म्हणून याचा अर्थ गरीब आणि ह्रस्व पहिली वेलांटी असलेलं दीन म्हणजे दिवस असं सायली स्पष्ट करते. नेहा म्हणते शब्दांची किती गंमत आहे ना. अक्षरात वरवर साम्य आहे. अक्षर पाहिलं तर वरवर तुम्हाला पाहता समानता दिसून येते. दीन हा एकच शब्द आपल्याला दिसून येतो पण लेखनातल्या फरकामुळे अर्थामध्ये केवढा फरक येतो. लेखनामध्ये थोडासा फरक आहे तर त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो असं आता नेहा सांगते. सायली म्हणते आपण दोघी जणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया. या दोघींनी मिळून आता ठरवलं की असे नवीन शब्द दिसायला समान असणारे पण त्याच्यातून अर्थ वेगळा येणारे, थोड्याशा फरकामुळे त्याचा अर्थ बदलणारे असे नवीन नवीन शब्द आता आपण रोज समजून घेऊया. नेहा म्हणते अगं पण कसे. नेहाला प्रश्न पडतो म्हणून नेहा म्हणते अगं पण कसे. आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला. आता सगळे शब्दांचे अर्थ आपल्याला माहित होणार नाही असं आता कुणाला वाटतंय की नेहाला वाटतंय. नेहा म्हणते की जर असं आपण रोज ठरवलं तर आपल्याला सारखं सारखं आपल्या बाईंकडे त्या शब्दांचे अर्थ विचारायला जावं लागेल. सायली म्हणते अगं नाही. सायली तिला सांगते नाही मला माहित आहे त्याची गंमत. सायली सांगायला लागते मला त्याची गंमत माहित आहे. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे. सायली नेहाला सांगते मला या शब्दांचे अर्थ कसे शोधायचे आता ते मी तुला दाखवते. याची गंमत मला माहिती आहे. म्हणून ती नेहाला पुढे बोलते आणि सायली आणि नेहा यांच्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद. काय म्हटलं इथे की नेहा आणि सायली प्रमाणे शब्दाचे असे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा. अशा शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्ही सुद्धा घ्यायला हवा. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय. आता या पाठातून तुम्हाला काय शिकायचे. शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना म्हणजे त्याचं स्ट्रक्चर, त्याची मांडणी आणि तो कसा पाहावा. हा शब्दकोश तुम्ही कसा पाहावा हे आपण आता माहित करून घेणार आहोत. हे एवढ्या संवादावरून तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता पुढे बघूया आपण शब्दकोश म्हणजे काय. तुमचं पान काढा पेज नंबर 44 म्हणजे 44. शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा आता हे आपण समजून घेऊया. मुलांनो ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात. वाटली की नाही बरं अवघड व्याख्या. आपल्याला काय सांगितले की काय नाही की हे असं आपल्याला वाटतं. पण तरी सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात याचं काय सांगते. तुम्हाला हे अवघड का वाटलं. कारण तुम्हाला मराठीच्या पूर्ण वर्णमालेची ओळख नाही. स्वर म्हणजे काय, स्वर काय असतात, व्यंजन काय असतात, मग व्यंजनांपासून अक्षर कसे तयार होतात, अक्षरांपासून शब्द कसे तयार होतात, शब्दांपासून वाक्य तयार होतात. हो की नाही हे आपल्याला माहिती पाहिजे.
नंतर तयार होतो शब्द आणि त्या शब्दांपासून तयार होतं वाक्य. होतं की नाही? मग अक्षर म्हणजे काय? तर हे क, ख, म, प, ल, ल हे झाले अक्षर. हे काय झाले? अक्षर. मग यापासून शब्द तयार करायचा तर मी क, ख, म, प, ल असं म्हटलं तर एखादा अर्थ लागेल का तुम्हाला? लागतोय का? मी जर असं घेतलं क, ख, म, प, ल हा शब्द तयार केला. काय अर्थ आहे त्याचा? अजिबात नाही. मग हा अर्थ चुकीचा आहे, पण मी याच्यात तेच शब्द उचलले. आपण आणखी एक ऍड करूया. याच्यात तेच उचलले क, ओके, म आणि हा ळ, कमळ. मी हे 3 अक्षर जोडून एक शब्द तयार केला. केला की नाही? या 3 अक्षरांना जोडून मी काय केला? एक शब्द तयार केला. आणि आता ह्या शब्दांचं मग रमेश हे अजून अक्षरांपासून झालेले शब्द. कमळ, बघ असं मी वाक्य तयार केलं. हे झाले अक्षर, हा झाला शब्द आणि हे झालं वाक्य. म्हणजे योग्य अर्थाचे शब्द एकत्र केले की शब्द तयार होतो आणि योग्य शब्दांचा अर्थपूर्ण व्यवस्थितरित्या तयार केलेला साचा म्हणजे वाक्य. मग आता लक्षात घ्या, पुढे तुम्हाला लक्षात येईल की हे काय सांगितले? ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने, हे एक अक्षर आणि अक्षरांचा समूह म्हणजे हे शब्द. एका अक्षराने किंवा या अक्षर समूहाने एखादी वस्तू, पहा, एखादी वस्तू, विचार, तुमचा विचार असेल, एखादी वस्तू असेल, कल्पना, कल्पना म्हणजे तुम्ही मनामध्ये जे काही विचार करता, कल्पना करता, वेगवेगळ्या परी, स्वर्ग, ह्या तुमच्या कल्पना याच नसतात. अनेक कल्पना असतात. फक्त मी उदाहरणार्थ सांगितलं. कल्पना, भाव, तुमच्या चेहऱ्यावर राग, आनंद हे भाव येतात की नाही? ते भाव. त्यानंतर गुण, वेगवेगळ्या प्रकारचे गुण आहेत. चांगले गुण असतात, वाईट गुण असतात, ते गुण. किंवा क्रिया, किंवा क्रिया. आता किंवा क्रिया म्हणजे वस्तू किंवा विचार किंवा कल्पना किंवा भाव किंवा गुण किंवा क्रिया इत्यादीचा अर्थ व्यक्त केला जातो. कशातून? या अक्षरातून किंवा या शब्दातून आपल्याला एवढ्या पद्धतीचा अर्थ लक्षात येतो. एखाद्या वस्तूचं नाव लक्षात येतं, विचार आपले काय समजतं, आपल्या मनात काय कल्पना चाललेल्या आहेत आपल्याला हे समजतं, त्याच्यातले भाव काय आहे, राग आहे, लोभ आहे, आनंद आहे, क्रोध आहे, हे सगळं कळतं. गुण काय आहे, चांगला गुण आहे, वाईट गुण आहे, किंवा त्यातली क्रिया काय आहे, त्याच्यात काही काम सांगितलेलं आहे का, चालण्याचं, बसण्याचं, उठण्याचं, पडण्याचं, ही कोणतीही क्रिया असू शकते. यापैकी आपल्याला त्याच्यातून जो काही अर्थ व्यक्त केला जातो तेव्हा आपल्या या शब्द समूहाला किंवा या एका अक्षराला काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. कळालं? सगळ्यात सोपं वाक्य आपल्याला अर्थपूर्ण अक्षर एकत्र केल्यानंतर काय तयार होतो? शब्द तयार होतो. अर्थपूर्ण काही अक्षर एकत्र केल्यानंतर अर्थपूर्ण असेल तर तो शब्द तयार होतो. मग शब्द म्हणजे काय लक्षात आलं? कोश म्हणजे काय? कोश म्हणजे संग्रह, कलेक्शन, ज्यामध्ये एखाद्या गोष्टीचं कलेक्शन असतं. तुमच्याकडे असं कलेक्शन असलेले बॉक्सेस असतील, कोण वेगवेगळ्या गोष्टींची कलेक्शन करतो, कुणाला गाण्यांचं कलेक्शन आवडतं, कुणाला वेगवेगळे रंगांची दगडं गोळा करायला आवडतात, किंवा आणखी भरपूर काही तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचं कलेक्शन करता. कुणाला छान छान कपड्यांचं कलेक्शन आवडतं, कुणाला बुटांचं कलेक्शन आवडतं, कुणाला वेगवेगळ्या पुस्तकांचं कलेक्शन करायला आवडतं. हे खूप रेअर आहे, हो ना? पुस्तकांचं कलेक्शन, ओके ठीक आहे, चालेल. पण आपण त्यामध्ये काय म्हणतो? कोश. कोश मराठीमध्ये कोश, इंग्रजीमध्ये कलेक्शन. त्यालाच आणखीन एक शब्द आहे संग्रह. तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह, शब्दांचं एकत्रीकरण, वेगवेगळे अर्थाचे वेगवेगळे शब्द जिथे एकत्रितरित्या सापडतात ते म्हणजे शब्द संग्रह. त्याला तुम्ही डिक्शनरी असे म्हणता, मराठीत शब्द संग्रह किंवा शब्दकोश. हा झाला शब्दकोशाचा वाच्यार्थ. वाच्यार्थ म्हणजे काय? फक्त वाचल्यानंतर लक्षात आलेला. कोश म्हणजे संग्रह, शब्द म्हणजे काय तेही पाहिलं, वेगवेगळ्या अक्षरांचा संग्रह म्हणजे शब्द, आणि संग्रह म्हणजे काय? तर कोश. कोश म्हणजे संग्रह, कलेक्शन. मग हे आपण वाचल्यानंतर शब्दकोश, शब्द संग्रह. मग वाचल्यानंतर आपल्याला शब्दकोशाचा अर्थ कळाला की शब्दांचा संग्रह. पण विकसित भाषांमध्ये शब्दसंग्रह
ऑलरेडी विकसित झालेल्या आहेत, ज्या डेव्हलप झालेल्या भाषा आहेत, त्या भाषांमध्ये शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडासा फरक केला जातो. डेव्हलप झालेल्या भाषा जसे इंग्रजीत भाषा आहे, त्यामध्ये वर्ल्ड डिक्शनरी, साधी डिक्शनरी, ऑक्सफर्ड डिक्शनरी किंवा अजून वेगवेगळे शब्द आहेत. मग यांच्या स्वरूपामध्ये थोडासा फरक केला जातो. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला, एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्द संग्रह म्हणतात, ज्याला ग्लॉसरी, तिथे इंग्रजीमध्ये दिलाय शब्द ग्लॉसरी. म्हणजेच काय, तर तुम्ही एक पाठ शिकायला, सायन्सचा असेल, मराठीचा असेल, इंग्रजीचा असेल, त्या पाठापुरते तुम्हाला त्या शब्दांचे अर्थ दिले जातात ना. प्रत्येक पाठाच्या खाली शब्दांचे अर्थ असतात, ते म्हणजे काय, तुमची ग्लॉसरी. तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश असे म्हणतात. आता जी ग्लॉसरी असते ना, ती शब्दांचे फक्त अर्थ दिले जातात. तुमच्या पाठाच्या खाली जे शब्द असतात की नाही, त्याच्यामध्ये एबीसीडी नुसारच असतात का ते शब्द? नाही, ते शब्दांचे पाठातल्या त्या पॅरेग्राफ नुसार अर्थ दिलेले असतात. पण हेच शब्द जर विशिष्ट क्रमाने दिलेले असतील, विशिष्ट क्रमाने म्हणजे काय, ए झाला की बी पासून तयार होणारा शब्द, बी झाला की सी पासून, तसंच मराठीमध्ये अ पासून तयार झालेले शब्द संपले का आ, नंतर ई, उ असे यापासून तयार होणारे शब्द. मग ग्लॉसरी म्हणजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह कोणतेही शब्द एकत्रितरित्या तिथे अर्थ दिलेले असतात आणि प्रत्येक क्षेत्रापुरते मर्यादित असतात. पण शब्दकोशात कसं असतं की त्याच्या वर्णमालेच्या म्हणजे एबीसीडीच्या अआईच्या क्रमानुसार ते शब्द दिलेले असतात. त्याला आपण डिक्शनरी म्हणजे शब्दकोश म्हणतो. या शब्दकोशामध्ये, या डिक्शनरीमध्ये समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. या डिक्शनरीमध्ये समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना एक व्यवस्थितपणे एकामागे एक शब्द कोणते असायला पाहिजेत त्याच्यानुसारच ती मांडणी केलेली असते, ती रचना केलेली असते. संग्रहित केलेल्या म्हणजे एकत्रित, कलेक्टिव्ह किंवा कलेक्शन केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावलेला आहे. त्या डिक्शनरीमध्ये जे काही शब्द आहेत, एकत्रित केलेले शब्द, त्या एकत्रित केलेल्या शब्दांचा क्रम म्हणजे त्याचे 1, 2, 3, 4 या कशानुसार लावला आहे हे कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळेल. आता डी पासून सुरू होणारा डॉग हा शब्द आहे, तुम्ही ए पासून सुरू होणाऱ्या शब्दामध्ये शोधाल का? अजिबात नाही. तो तुम्हाला डी पासून सुरू होणाऱ्या शब्दातच मिळेल. डीच्या नंतर ओ म्हणजे डी ए, डी बी, अशा नंतर डी ओ पासून सुरू होणाऱ्या शब्दात तुम्ही डॉग शोधाल. मराठीचंही तसंच आहे. कमळ हा शब्द जो आहे तो तुम्ही क पासून शब्द सुरू होणाऱ्या शब्दकोशात शोधाल, पण पुढे काय आहे, म, क, 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 ख, ग, घ ह्याच्यापासून शब्द संपले की क, म पासून सुरू होणाऱ्या शब्दांमध्ये तुम्हाला कमळ हा शब्द सापडेल. तो कुठे? मराठीच्या शब्दकोशात. मग याची रचना व्यवस्थितरित्या केलेली असते आणि आपल्याला ही रचना, हा क्रम एकदा कळाला की आपल्याला त्या शब्दकोशामध्ये तो शब्द सहजरित्या सापडतो. अलीकडे सर्व भाषांतील कोशांतील शब्दांची योजना, थोडेसे मराठी शब्द तुम्हाला हे अवघड वाटत असतील, मी थोडेसे सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करेल, पण समजून घ्या की शब्द अलीकडे सर्व भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू सगळ्या आहेत, ज्या काही भाषा आहेत त्यांचे जे डिक्शनरीज आहेत म्हणजे कोश आहेत, त्या कोशातील शब्दांची जी योजना आहे, जी मांडणी आहे की नाही, ती मांडणी त्या भाषेच्या व्यवहारासाठी, व्यवहार म्हणजे काय, भाषेचा व्यवहार, रोजच्या बोलण्यातली भाषा, त्याला आपण भाषेचा व्यवहार म्हणतो. भाषा तुम्ही बोलला, समोरचा बोलला, भाषेची जी देवाणघेवाण होते त्याला म्हणतात भाषेचा व्यवहार. मग या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील, आपली मराठीची लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी आहे. अशाच वेगवेगळ्या भाषांच्या वेगवेगळ्या लिपी असतात. मग या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. लिपीतील वर्णांचा क्रम कोणता आहे आपला मराठीचा? अ, आ, ई, इथून सुरू होतो की नाही. मग या वर्णांचा जो क्रम असतो त्या क्रमाने त्या शब्दकोशातील शब्दांची रचना केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर, अशी
योजना जेव्हा केली जाते की नाही तेव्हा त्या शब्दांचे आद्य म्हणजे सुरुवातीचे पहिले सगळ्यात पहिले अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो. वर्ण म्हणजे अक्षरच बरं, लक्षात घ्या. वर्ण म्हणजे स्वर किंवा व्यंजन दोन्हीपैकी एक येतं म्हणून तिथे वर्ण म्हटलेलं आहे. मग त्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते किंवा पहिला वर्ण कोणता हा विचारात घेतला जातो त्या शब्दकोशाची रचना करताना. या पद्धतीमुळे शब्दकोशात नेमका आपल्याला पाहिजे तो शब्द कुठे सापडेल हे आता चटकन म्हणजे पटकन आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला पटकन ठरवता येतं की आपण तो शब्द कुठे शोधला पाहिजे. मग याची उद्दिष्टे काय आहेत बरं? या शब्दकोशाची शिकण्याची उद्दिष्टे काय आहेत? शब्दकोश कसा पाहावा हे आपण पाहिलं की त्या लिपीतील मराठीतील वर्णांचा क्रम अ आ इ ई पासून स्वर नंतर व्यंजन नंतर बाराखडी याच्यानुसार आपण तो शब्दकोश पाहावा. मग याची उद्दिष्टे काय आहेत? शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे पहिली आहे प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिलं उद्दिष्ट काय आहे की प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे आपल्याला कळलं पाहिजे. दुसरं उद्दिष्ट आहे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय आपल्याला लागते. त्या शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची आपल्याला सवय लागते. त्यानंतर शब्दाच्या अर्थाच्या छटा म्हणजे वेगवेगळे प्रकार. शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो. जसा आता आपण पाहिला होता दिन या शब्दाचा पहिल्या वेलांटी म्हणजे दिवस आणि दुसरी वेलांटी म्हणजे गरीब. तर अशा प्रकारे अर्थाच्या वेगवेगळ्या छटा असतात, वेगवेगळे प्रकार असतात हे आपल्या लक्षात येणे गरजेचे असते. शब्दकोश म्हणजे काय ही संकल्पना तुम्हाला समजली पाहिजे. शब्दकोश म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे हे त्याचं चौथं उद्दिष्ट आहे. पाचवं उद्दिष्ट आहे शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे. शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे हे झालं पाचवं उद्दिष्ट. पुढे आहे सहावं शब्दकोश हाताळता येणे, हँडल करता येणे. तुम्हाला शब्दकोश हँडल करता आला पाहिजे, तो तुम्हाला पाहता आला पाहिजे, त्याच्यात कशा प्रकारे शब्द शोधायचा हे तुम्हाला माहीत झालं पाहिजे. म्हणजे तुमचं हे झालं सहावं उद्दिष्ट. मग हे झाले 6 उद्दिष्टे शब्दकोश पाहण्याची. शब्दकोशाची गरज लक्षात आली पाहिजे, नवीन अर्थ कळला पाहिजे, ते नवीन अर्थ माहीत कसा करून घ्यायचा, शब्दकोश वापरायचा कसा याची सवय तुम्हाला लागली पाहिजे. मग आता शब्दकोशात काय असते बरे हे आपल्याला इथे काही मुद्दे दिलेले आहेत. काय काय असते असे 7 गोष्टी आपल्याला इथे पुस्तकात दिलेल्या आहेत. शब्दकोशामध्ये असतो शब्दांचा संग्रह. पहिली बाब शब्दांचा संग्रह, वेगवेगळ्या शब्दांचं एकत्रीकरण शब्दकोशात केलेलं असतं. दुसरं आहे शब्दांचे प्रमाण उच्चार. आपण बोलतो बघा, बोलताना काही बोलतो, तू काय करायलास रे, याने कुठं गेला रे, हो की नाही. पण आपण जेव्हा भाषा शिकत असतो तेव्हा भाषेचा उच्चार प्रमाणबद्ध म्हणजे स्पष्ट आणि शुद्ध असावा लागतो. प्रमाण भाषा ही लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी योग्य अशी पाठ्यपुस्तकातील भाषा मानली जाते. मग त्या शब्दांचे प्रमाण उच्चार म्हणजे योग्य उच्चार काय आहेत हे आपल्याला या शब्दकोशातून पाहायला मिळतं. व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती. व्युत्पत्ती म्हणजे काय? निर्मिती. शब्दांची निर्मिती कुठून आणि कशी झाली हे सुद्धा आपल्याला शब्दांमध्ये कळतं, शब्दकोशामध्ये कळतं. समानार्थी प्रतिशब्द, त्याच शब्दाचा समानार्थी किंवा आणखीन एक शब्द त्याचा दुसरा काय असू शकतो, एका शब्दाचे किती अर्थ आहेत हे सुद्धा आपल्याला या शब्दकोशात पाहायला मिळतात. पुढचा आहे संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ. संदर्भानुसार म्हणजे संबंध, त्या शब्दाचा संबंध कुठे येतोय यानुसार तिथे वेगवेगळे शब्द दिलेले असतात की त्याचा त्या घटनेनुसार त्या प्रसंगानुसार त्या शब्दाचा अर्थ तिथे अपेक्षित असतो आणि तो कसा असायला पाहिजे हे सुद्धा त्या शब्दकोशात आपल्याला लक्षात येतं. अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र सुद्धा शब्दकोशात पाहायला मिळतात. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, अजून शब्दकोशात काय असतं, प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ. जे काही प्रसिद्ध लेखक आहेत त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांच्या पुस्तकांमध्ये जे काही संदर्भ दिलेले आहेत, जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीचा अर्थ काय आहे हे सुद्धा आपल्याला शब्दकोशात पाहायला मिळतं. मग आता
शब्दकोश कसा पाहावा, त्याचा काही क्रम आहे. मग तो क्रम कसा, नेमका शब्दकोश म्हणजे काय, शब्द म्हणजे काय, कोश म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं शब्दकोशाची उद्दिष्टे काय आहेत. ही 6 उद्दिष्टे इथे दिलेली आहेत. ती उद्दिष्टे आपण पाहिली. त्यानंतर शब्दकोशात काय असतं, नेमकं डिक्शनरीमध्ये काय असतं, या शब्दसंग्रहामध्ये या शब्दकोशात काय असतं, हे 7 मुद्दे आता इथे आपण पाहिले. आणि आता आहे शब्दकोश कसा पाहावा. मग हे शब्दकोश कसा पाहावा ते आपण उद्या पाहूया, किंवा आता मी सांगते तुम्हाला, थोडक्यात सांगते, पण कसं होईल की पूर्ण होणार नाही. मध्ये जर मीटिंग संपली तर आपण ते परत उद्या सुद्धा सुरू करूया. कारण शब्दकोश कसा पाहावा, डिक्शनरी कशी पाहावी हे आपल्याला पूर्ण माहीत होणं गरजेचं आहे. आणि जर ते आपल्याला नाही माहीत झालं तर आपण पूर्णपणे डिक्शनरी समजून घेऊ शकत नाही. किती वेळ राहिला आता, पाहूया पुढे.